मी उमेश उगण तुम्हा सर्वांचं या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. 1978 पर्यंत मागासलेला असलेला देश आज साधारणपणे 38 ते 40 वर्षे झाली असतील. जगावरती वर्चस्व निर्माण करण्यासाठी निघालेला देश म्हणजे चीन. या चीनने 1978 नंतर कोणत्या प्रकारे आणि कशा प्रकारे प्रगती केली, कशा प्रकारे आपला विकास केला, हे पाहण्यासाठी आपण आज इथे 8 मुद्दे पाहणार आहोत. हे सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे असतील चीनच्या दृष्टिकोनातून आणि चीनने केलेल्या विकासात्मक गोष्टींच्या आराखड्यानुसार. यातील मुद्द्यामधील पहिला मुद्दा असेल तो म्हणजे पक्का मालाचं उत्पादन. याच्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणावरती उत्पादन करणारा जो काही देश असेल तो म्हणजे चीन. चीनमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती उत्पादन कसं काय केलं जातं? मुख्य गोष्ट म्हणजे येथील जे काही उत्पादन होतं ते पूर्णपणे मोठ्या प्रमाणावरती केलं जाते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी होऊ शकते की तेथील उद्योगधंद्यांना गव्हर्नमेंटकडून, तेथील सरकारकडून मिळणारा चांगला निधी म्हणजेच त्यांचं कॉम्बिनेशन उत्तम प्रकारे आहे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट अशी होऊ शकते की तेथील कर्मचारी हे पूर्णपणे कौशल्यप्रधान असतात, कारण तेथील बदललेली शिक्षण पद्धती. आणि त्याच्यामुळेच जगातील दुसरा उत्पादन करणारा देश असेल तो म्हणजे चीन. आणि या चीनचं एक मुख्य कारण असं होऊ शकतं की या उत्पादनामुळेच त्यांनी इतर देशांवरती आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियासारखा देश असेल, श्रीलंकासारखा देश असेल, पाकिस्तानसारखा देश असेल, आणि त्यांचं आता लक्ष आहे तो म्हणजे भारतावरती. हे उत्पादन वाढवत असताना त्यांनी एक छोटासा बदल केला होता, आणि त्यातीलच मुख्य कारण म्हणजे दुसरं कारण आहे ते म्हणजेच शिक्षण पद्धती. शिक्षण पद्धतीत केलेला बदल हा त्यांचा आमूलाग्र बदल म्हणता येईल, कारण मोठ्या प्रमाणावरती साधारणपणे 138 ते 140 करोड लोकसंख्या असलेला हा देश, येथील शिक्षण पद्धती त्यांनी कोणत्या प्रकारे शिक्षण पद्धती बदल केलेली आहे, तर तो बदल असा आहे की तो म्हणजे उपयोजनात्मक आणि कौशल्यप्रधान शिक्षण पद्धती. आणि या शिक्षण पद्धतीमुळे तेथील निर्माण होणारे कामगार आहेत ते कौशल्यप्रधान असतात, नॉलेजेबल असतात, त्यांना पूर्णपणे ज्ञान असतं. बाहेरील देशातून येणाऱ्या उत्पादनाचा आणि तेथील ज्ञानाचा कसा वापर करावा त्याच्यावर त्यांनी विशेषतः लक्ष दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे तेथील साधारणपणे 96% लोकसंख्या पूर्णपणे सुशिक्षित आहे, आणि नुसतीच सुशिक्षित नसून तर ती पूर्णपणे कौशल्यप्रधान आणि उपयोजनात्मक गोष्टींवरती भर दिलेली अशी आहे. तिसरा मुद्दा चीनचा सांगता येईल आपल्याला की त्यांची विस्तारवादी भूमिका म्हणून असलेला देश म्हणून चीनला चांगल्याच प्रकारे ओळखले जाते. कारण चीनच्या जी काही बॉर्डर आहे, जे काही सीमा आहे, त्या आजूबाजूला असणारे देश आज पूर्णपणे दरवेळेला आपण कंप्लेंट करताना आपल्याला पेपरमध्ये, न्यूजमध्ये बातमी आपण नक्कीच ऐकतो. पण ही झाली सीमा, भूभागासंदर्भात त्यांनी केलेला विस्तार होता. पण याच्या पलीकडे सुद्धा त्यांनी विस्तार केलेला आहे, तो म्हणजे आर्थिकदृष्ट्या त्यांनी आपल्या मालाचा विस्तार सर्व देशांपर्यंत पोचवलेला आहे, आणि त्याची किंमतसुद्धा पूर्णपणे कमी करून. आणि याची किंमत त्यांना कमी करून कशी काय देता येते, तर त्यांचा असणारा कॉम्बिनेशन म्हणजे चीनचं सरकार आणि तेथील उद्योगधंदे यांच्या संदर्भात असलेलं कॉम्बिनेशन हे त्यांच्यासाठी फायदेशीर असतं. कारण तेथील सरकार त्या उद्योगधंद्यांना पूर्णपणे निधी उपलब्ध करून देतो, आणि त्याच्यामुळे तेथील उद्योगधंदे भरभराटीला गेलेले आहेत. आणि उद्योगधंदे हा सर्वात पाया म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग होणारी जी काही सिस्टम आहे ती पायाच तिथे निर्माण झाल्यामुळे चीन पूर्णपणे विकासात्मक गोष्टींवरती विशेष भर देतो, आणि त्याच्यामुळे त्यांची एक विस्तारवादी भूमिका आहे ती त्यांना फलदायी अशी ठरलेली आहे. याच्यामध्ये त्यांना काही तोटे पण झालेले आहेत, ते आपण नंतरच्या भागामध्ये नक्कीच पाहूयात. पण तो एक तिसरा मुद्दा आपण नक्कीच म्हणता येईल. चौथा मुद्दा असा म्हणता येईल की स्त्रियांचा सहभाग. कारण साधारणपणे बघायला गेला तर भारत आणि चीनची जर आपण तुलना केली तर स्त्रियांच्या सहभागामध्ये चीन खूपच पुढे आहे. साधारणपणे येथील एकूण स्त्रियांच्या लोकसंख्येपैकी 60% स्त्रिया प्रत्यक्षरित्या उद्योगधंद्यामध्ये उतरलेल्या आहेत, आणि कौशल्यप्रधान असल्याकारणाने त्यांचा उद्योग उत्तमरित्या चालतो. आणि त्याच्यामुळे पुरुषांबरोबर स्त्रियांचा देखील त्यांचा सहभाग मिळाल्या कारणामुळे देशाची GDPचा जो काही ग्रोथ होता तो उत्तम प्रकारे वाढण्यास मदत झाला. आणि त्याच्यामुळेच तेथील स्त्रियांना मिळणारा तो एक उत्तम दर्जा तेथील चीनच्या लोकांना एक आपल्याला बघायला मिळालेला आहे. आणि पुढील मुद्दा आपण असं म्हणू शकतो की चीन आणि त्यातील व्यवसायाची पूर्णपणे क्रिया, एक मुख्य मुद्दा तो म्हणता येईल, कारण त्याची स्ट्रॅटेजी असते. कारण समोरचा देश किंवा मग एखाद्या देशामध्ये आपल्याला बाजार करायचा आहे किंवा बाजारामधील त्याची किंमत आपल्याला पाहायची असेल तर प्रथम त्याचा अभ्यास चीन करतो. आणि चीनने त्याचा अभ्यास केल्याच्यानंतर
त्याची प्रक्रिया कशी आहे, तो वस्तू कशी आपल्याला बनवता येतील, स्वस्त कशी बनवता येईल याच्यावरती त्याचं लक्ष दिलं जातं. आणि त्याच्यामुळेच त्याचं पूर्णपणे मार्केट जोपर्यंत समोरील देशातील मार्केट जोपर्यंत पूर्णपणे ठप्प होत नाही तोपर्यंत तेथील किमतीपेक्षा आवाजवी तेथील किमतीपेक्षा यांची किंमत पूर्णपणे कमी असते. उदाहरणादाखल आपण म्हणू शकतो की एखादी वस्तू जर त्या देशामध्ये 100 रुपयाला असेल तर चीन ती वस्तू 40 ते 50 रुपयाला त्या मार्केटमध्ये उपलब्ध करून देते. आणि तेथील नागरिक स्वाभाविकतः कमी किंमत असल्याकारणाने 40 ते 50 रुपयाची वस्तू खरेदी करतो. आणि पुढे साधारणपणे तेथील त्या देशातील उत्पादन पूर्णपणे उद्योगधंदे असतील, त्याचे माल तयार होणारी की जे काही वस्तू असतील, त्याचे उद्योगधंदे असतील, कारखाने असतील, ते पूर्णपणे बंद केले जातात. जोपर्यंत बंद पडत नाही तोपर्यंत चीन त्यांना माल पुरवत राहतो. आणि ज्या वेळेला बंद पडतील त्याच्यानंतर यांची जी काही किंमत 40-50 रुपये असेल ती बरोबर 100-150 रुपयापर्यंत घेऊन जातं. आणि अशा प्रकारे तेथील जोपर्यंत मार्केट संपत नाही तोपर्यंत चीन आपली ही स्ट्रॅटेजी पूर्णपणे वापरतं. आणि ही स्ट्रॅटेजीचा त्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती फायदा झाला, करून ते मोठ्या प्रमाणावरती ते उत्पादन करतात. आणि त्याचा फायदा ज्या वेळेला वस्तू प्रत्यक्ष त्या मार्केटमध्ये विकली जाते त्यावेळेला त्याची किंमत आपोआपच कमी होते, कारण तेथील कामगारसुद्धा त्यांच्या कामगारांची किंमतसुद्धा कमी आहे. आणि या कमी कामगारांची किंमत ज्यावरती कमी होते, त्यावेळेला श्रमाची किंमत कमी होते, त्यावेळेला ऑब्व्हियसली तेथील वस्तूंची सुद्धा किंमत कमी होते. आणि तो एक त्यांच्यासाठी प्लस पॉईंट ठरलेला होता. दुसरा मुद्दा सांगता येईल आपल्यासाठी मजबूत सरकार आणि स्थिर सरकार. कारण भारतीयांशी त्याची तुलना केली तर दर 5 वर्षांनी आपली निवडणुका होतात, पण तेवढंच मजबूत सरकार चीनमध्ये आहे. कारण तेथील सरकार पूर्णपणे जनतेवरती काही दृष्ट्या अन्यायसुद्धा करते, कारण तेथील मानवाधिकार संदर्भात बोलण्यासारखी कोणीच नाही. आणि ज्या अर्थी लोक मानवाधिकार संदर्भात काही बोलायला गेलेच तर तेथील गव्हर्नमेंट त्यांना पूर्णपणे त्यांचं तोंड पूर्णपणे बंद करतं. आणि त्याच्यामुळे काय होतं तर स्थिर सरकार असल्यामुळे जेथून बाहेरून समजा USA मधून एखादी कंपनी आली तर त्यांना चीनमध्ये जर उत्पादन करायचं असेल तर ते प्रथम गव्हर्नमेंटशी त्यांची चर्चा होते. तेथील सरकारशी चर्चा झाल्याच्यानंतर ते ठरवतात की आपल्याला कोणतं उत्पादन करायचं आणि किती वर्षांसाठी करायचं असेल. कारण भारतामध्ये साधारणपणे 5 वर्षांचा विचार करून त्याचं उत्पादन केलं जातं किंवा त्याची स्ट्रॅटेजी ठरवली जाते, करार केला जातो. पण चीनमध्ये साधारणपणे 20 ते 25 वर्षांचा विचार करून तेथील करार केला जातो आणि त्याचा फायदा पूर्णपणे तेथील सरकारला होतो. आणि दुसरी गोष्ट अशी असते की त्यांच्यामध्ये भारतीय सरकार आणि तेथील सरकारमध्ये फरक असा जाणवतो की जर एखाद्या वस्तूबद्दल किंवा एखाद्या झालेल्या अन्यायाबद्दल आवाज उठवायचा असेल तर भारतातील लोक आवाज उठवू शकतात. तो त्यांचा अधिकार आहे, हक्क आहे. तेवढा हक्क चीनमधील लोकांना नाही आहे. तर साधारणपणे आपण मजबूत सरकार याच्यासाठी म्हणू शकतो की त्यांचा एक प्लस पॉईंट पण होऊ शकतो आणि एक निगेटिव्ह पॉईंट पण होऊ शकतो. सकारात्मक गोष्ट त्यांच्यासाठी ही होऊ शकते की कोणत्याही प्रकारचा विकास त्यांना करायचा असेल तर ते सहजपणे एखाद्या प्रदेशावरती अन्याय करून उत्तमरित्या आपलं ते राज्य करू शकतात. पण हा एक मजबूत सरकार असल्यामुळे तो त्यांच्यासाठी झालेला फायदा होता. आज पूर्णपणे एक विकसित देश म्हणून आज चीनकडे सर्वजण पाहताना दिसतात. 7वं मुद्दा असा होऊ शकतो की मातृभाषेतील शिक्षण. कारण मानसशास्त्र आपल्याला ते सांगते की ज्यावेळेला आपण आपल्या मातृभाषेमध्ये शिक्षण घेतो त्यावेळेला तेथील विकासाचा दर असतो तो त्याच्या दुप्पट असतो. आणि अगदी त्याचा फायदा घेऊन चीनने उत्तमरित्या शिक्षणामध्ये त्याचा वापर केला. कारण ज्या काही समजा जागतिक भाषा असतील, इंग्लिश असेल किंवा मग फ्रेंच असेल, इतर भाषा असतील, त्यांचं त्यांनी ट्रान्सलेट केलं चीन भाषेमध्ये. आणि त्यांच्यातून त्यांनी शिक्षण दिल्यामुळे चीन एकमेव भाषा मातृभाषा असल्याकारणाने त्यांना आपले प्रत्येक जे काही नॉलेज असेल म्हणा किंवा मग काही तंत्रज्ञानासंदर्भात काही गोष्टी असतील त्या त्यांना ॲक्सेप्ट करणे सहज सोपं झालं. आणि त्याचा एक त्यांना उत्पादनावरती किंवा देशाच्या विकासावरती मदत झाली एक प्रकारे, उत्तम प्रकारे आपल्याला म्हणता येऊ शकते. आणि 8वा मुद्दा म्हणता येऊ शकतो की आपल्याला मार्केट कॉपी करण्यामध्ये चीनसारखा दुसरा देश नाहीच आहे. कारण मोठ्या प्रमाणावरती त्यांची स्ट्रॅटेजी अशी असते की डेव्हलप अँड म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये जो काही पैसे असतील म्हणा, तेथील वेळ असेल म्हणा, तो वाचवू पण शकतात. पहिला फायदा असा होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट अशी होऊ शकते की तेथील जी प्राईज आहे, तेथील किंमत आहे ती त्यांना कमी करण्याला खूप मदत होते. समजा उदाहरणार्थ तुम्हाला सांगू इच्छितो की आता व्हॉट्सअप, फेसबुक, त्याच्यानंतर ॲपलसारखा मोबाईल हे इतर जगामध्ये सहजरित्या वापरले जातात. पण चीनमध्ये ते मोबाईल किंवा त्याच्या संदर्भात ॲप्स वापरले जात नाहीत. तर त्यांच्यासाठी काय केलं जातं तर त्यांनी आपल्या देशाच्या संदर्भात किंवा आपल्या देशापुरतं एक विशिष्ट ॲप तयार केले आहेत. त्यांनी गुगलसुद्धा यूज करत नाहीत. ते गुगलच्या बदली त्यांनी दुसरं एक ॲप स्वतः त्यांनी तयार केलेलं आहे. त्याच्यातून ते स्वतःचं नॉलेज मिळवतात. ही त्यांची मार्केटमध्ये कॉपी करण्याची एक सिस्टम आहे. आणि दुसरी गोष्ट अशी म्हणता येईल की त्यांनी डम्पिंग सिस्टम म्हणजे दुसऱ्या आलेला
जे काही मालाची जे काही किंमत असेल ती किंमत ते कमी करून विकतात. कसं? तर जे काय तेथील उद्योगधंदे असतील किंवा ते जे काही कारखाने असतील त्या कारखान्यांना तेथील सरकार मदत करतं, चीनमधील सरकार त्यांना मदत करतं. आणि एवढंच नाही तर जोपर्यंत समोरचा म्हणजे जे दुसऱ्या देशातील मार्केट जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत त्यांना चीनी सरकार त्यांना मदत करतं आणि तेथील पूर्णपणे मार्केट पूर्णपणे आपल्या आवाक्यामध्ये आणत नाही तोपर्यंत चीन त्यांना मदत करतं. आणि त्यांची मार्केटिंगची एक सिस्टम आहे. कोणत्याही प्रकारचं ते नवीन तंत्रज्ञान आल्याच्यानंतर प्रथम ते आपण खरेदी करतात. चीनमधील सरकार खरेदी करेल किंवा त्याचे उद्योग जे काही व्यावसायिक असतील ते खरेदी करतात, त्याचा अभ्यास करतात, त्यांचं पूर्णपणे खोलून वगैरे त्याचे पार्ट वगैरे वेगळे करतात, त्याचा अभ्यास करतात आणि अगदी तशाच पद्धतीने आपला माल किंवा आपली वस्तू तयार करतात आणि ती कमी किमतीमध्ये दुसऱ्या देशामध्ये विकल्या जातात. ही एक डम्पिंग सिस्टम किंवा कॉपी सिस्टम, ही कॉपी करण्यामध्ये चीन सर्वात अग्रेसर आहे. आणि एकंदरीत आपण ह्या 8 कारणांमध्ये तुम्हाला जर अजून काही वेगळी कारणं वाटत असतील तर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता. तर चीनबद्दल बोलायचं झालं तर एक विस्तारवादी भूमिका असलेला देश हा आज पूर्णपणे जगावरती वर्चस्व निर्माण करण्यासाठी तयार आहे. आणि याच्याचमुळे त्यांना होणारा फायदासुद्धा आहे आणि काही प्रमाणावर तोटेसुद्धा आहेत. कारण तेथील सरकार आणि तेथील जनता पूर्ण जनतेवरती तानाशाही पद्धतीने केले जाणारे त्याच्यावरती अन्याय अत्याचार आहेत. पूर्णपणे त्यांना यांत्रिक ज्याप्रमाणे यंत्र जसं काम करतं तशा पद्धतीने तेथील लोकांना यंत्राप्रमाणे काम करावं लागतं. मग याच्या विरोधात आवाज जर त्यांनी उठवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्यांचं तोंड दाबलं जातं ते गव्हर्नमेंटकडून, त्याच्या चीन सरकारकडून. पण त्याच्यामुळे त्याचे विरुद्ध दिशेला विचार केला तर त्यांचा विकासाचा दरसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. साधारणपणे 38 ते 40 वर्षामध्ये त्यांनी एवढी मोठी प्रगती केलेली आहे की आज अमेरिकेसारख्या देशाला सुद्धा त्यांचा विचार करावा लागतो. एकंदरीत सांगण्याचा उद्देश असा की चीन जर एवढ्या फास्ट गतीने आपला विकास करत असेल तर मग भारत का करू शकत नाही? याच्या संदर्भात जर आपल्याला माहिती हवी असेल तर मग माझा पुढील व्हिडिओ त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मी 8 मुद्दे असे सांगणार आहे की भारतीयांनी कोणत्या पद्धतीने आणि भारत सरकारने कोणत्या पद्धतीने काम केलं पाहिजे किंवा कोणते बदल केले पाहिजेत जेणेकरून भारताचं जे काही अब्दुल कलामांचं स्वप्न होतं, भारत आपलं महासत्ताचं घडलं पाहिजे किंवा झालं पाहिजे, त्याच्यासाठी कोणकोणते बदल केले पाहिजेत. अशा प्रकारे विकासात्मक माहिती हवी असल्यास किंवा देशाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मी तुम्हाला धन्यवाद.